अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज आपला पदभार स्वीकारलेला आपल्यासोबत आहेत. सर, आज पदभार स्वीकारलाय, नवी जबाबदारी आहे, वर्षाचा पहिला दिवस आहे, काय सांगाल? नवी जबाबदारी भार वाटतोय का? नाही, भार वगैरे नाही वाटणार. जबाबदारी नवीन आहे पण मी जुना आहे. फक्त एकच सांगेल मी, आपल्या लोकशाही न्यूजचं मी मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल तुमच्या टीमला, का आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी माझ्या मतदार बंधूंना, भगिनींना, युवकांना ह्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. का जे आज पहिल्यांदाच मी या ठिकाणी 1 जानेवारी 25ला जो कार्यभार सांभाळतो तो माणसाच्या अगदी लगतचा जो काही विषय आहे, विभाग आहे, अन्न, औषध आणि तुमचं विशेष सहाय्य, ह्या सगळ्या दोन्ही तिन्ही बाबी ह्या अशा आहेत का त्या तुम्हाला प्रॅक्टिकली वर लगेच दिसणार नाहीत, पण अगदी हृदयस्पर्शी ह्या बाबी आहेत. आणि म्हणून ते काम करायला मला निश्चित आवडेल. मला जे काही अधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा याच्यातले तज्ज्ञ डॉक्टर्स असतील, महायुतीतले हे जे काही नेते मंडळी आहे, ही सुद्धा त्याच्यातली मास्टर आहेत. त्यांचा एवढा मोठा अनुभव आजपर्यंतचा आहे, त्याचाही त्या ठिकाणी मला फायदा होईल. आणि मी सर्वसामान्य जनतेच्या ऋणातून मुक्त नाही, पण ऋणात कायमस्वरूपी राहण्याचा मी प्रयत्न करेल. जसं तुम्ही म्हणालात, हे खातं थेट सर्वसामान्यांशी निगडीत आहे. तुम्ही घेतलेले निर्णय थेट त्यांच्यावर परिणाम करणार आहेत. त्यामुळे काय आव्हानं आहेत सध्या तरी तुम्हाला असं वाटतं? सध्या तरी आव्हानं अशी आहेत का खूप साऱ्या प्रमाणात व्यसनाधीनता, भेसळ, हे असे खूप सारे एक जीवाशी खेळणारे विषय आहेत. तो खेळ हळूहळू हळूहळू का होईना तो थांबला पाहिजे, ह्या दृष्टीने प्रयत्न करेल. मोठी जबाबदारी आज तुमच्यासोबत आहे. अनेक वर्षांचा तुमचा राजकीय प्रवास राहिला आहे. पवारसाहेब नेहमीच तुमच्यासोबत राहिलेले, आज ते सोबत नाही आहेत, पण नक्कीच राजकीय चर्चा सुरू आहेत की पवारसाहेब म्हणजे अजित पवारसाहेब असतील किंवा मग मोठे पवारसाहेब असतील, दोघांनी एकत्र यावं. यासाठी आता तुमच्यासारख्याच ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला म्हणजे काय पुढे वाटतं? पवारसाहेब सोबत नाहीत, दिसणं आणि असणं, माझा आत्मविश्वास आहे का साहेब माझ्याबरोबर आहेत, साहेब आमच्याबरोबर आहेत, साहेब समाजाबरोबर आहेत. राजकारणात ह्या थोड्याफार उलटपालट होत असतो. तो काही निवड पवारसाहेबांच्याच किंवा दादांच्याच संदर्भात झाला आहे असं नाही. रोजच्या रोज काही ना काही वेगळं होत असतं. परंतु निश्चित एक राज्यभर, देशभर पवार फॅमिलीतली 2 ठिकाणी होणं हे प्रत्येकाला दुःखद वाटतं. पवारसाहेब म्हणजे पवार कुटुंबातूनच आता अनेक वेळा अशा चर्चा येत आहेत की दोन्ही पवार कुटुंबियांनी एकत्र व्हायला पाहिजे. आजही अशा प्रकारची चर्चा आहे. तुम्ही कसं बघता? कारण राजकीय जरी वेगळं असेल तरी पवार कुटुंब एकत्र राहावं या सगळ्या संदर्भात अनेकांना असं वाटतं. मग अनेकांना वाटतं तर पवार कुटुंबियांना सुद्धा वाटतं का आपण वेगळे झालोय, राजकारण म्हणून वेगळं झालोय, पण सर्वसामान्याच्या अगदी खूप भावना आहेत का वेगळं व्हायलाच नको होतं, पण आता झालेत तर आता पुन्हा एकत्र व्हावं. आणि होणारी अगदी हेळसांड, मग तो मजूर असो, शेतकरी असो किंवा उद्योगपती असो, हे सगळ्यांमध्ये थोडंसं असं मतांतर वेगवेगळं झालं आहे आणि त्यांना त्या कामातून अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून सगळेजण परमेश्वराला प्रार्थना करतात, साहेबांनाही विनंती करतात, अजितदादांनाही विनंती करतात. तर निश्चित हे दोघं समाजासाठी, जनतेसाठी एकत्र येतील अशी आमची भावना आहे. शरद पवार साहेबांची तुम्ही भेट घेणार आहात का? कारण मोठं जबाबदारी आहे तुमच्यावरती, त्यांचं मार्गदर्शन खूप अमूल्य असणार आहे. तुम्ही भेट घेताय? 100% मी भेट घेणार आहे आणि विनंती करणार आहे का साहेब, राजकारणासाठी म्हणून आम्ही आपल्याला पाहतच नाही, आपण समाजाचे सेवक म्हणून जो एवढे कार्यकाळ तुम्ही काढला आहे, तर ते आपल्या मार्गदर्शनानं आम्ही सुद्धा समाजासाठी काही ना काही देणं लागतो. ते आपल्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं सहकार्य, मार्गदर्शन व्हावं अशी विनंती करू. एक छोटा राजकीय प्रश्न आहे. ह्या निवडणुकांमध्ये मोठं यश मिळालेलं आहे. महायुती म्हणून तुम्ही सत्तेत आलात. पालिका निवडणूक असतील, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, ह्या देखील आता पुढे आहेत. त्या कशा महायुतीतून तुम्ही लढणार, त्यांच्याकडे कसं बघता? जसं आता महायुतीत विधानसभेला सुद्धा खूप
ताळमेळ लावताना खूप अडचणी झाल्या असतील. आता अजून जसजसं खाली जाऊ आपण जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत, तो तिथं प्रत्येक ठिकाणी खूप तसा तो कसोटी राहणार आहे. पण निश्चित ही जी काही तिघं नेते आहेत महायुतीचे, ते त्या ठिकाणी निश्चित त्याचा व्यवस्थित समतोल राखतील. धन्यवाद सर आमच्याशी बोलण्याबद्दल. कॅमेरामन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.